विरामानंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमी नागपूरमधून। नागपूर विधान परिषदेसंदर्भात ही बातमी समोर येते। नागपूरमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी ही उघड झालेली आहे। मतदान केंद्रावरती निवडणूक निरीक्षक नितीन राऊत होते, मात्र ते गैरहजर राहिले, त्यामुळे काँग्रेसच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे। मतदान केंद्रावर गैरहजर राहिल्याने काँग्रेसचे नगरसेवक नाराज झाले आणि या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे। काँग्रेस नगरसेवक विवेक नागोसेंकडून या संपूर्ण प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। पाहूया। विधान परिषद या निवडणुकीच्या प्रक्रियेला जे आहे ते सुरुवात झालेली आहे आणि आपण जर बघितलं असेल तर आज जे आहे ते मतदान प्रक्रिया सुरू झाल्या। मतदान केंद्रावर आपण आहोत। आपल्यासोबत काँग्रेसचे नगरसेवक जे आहेत विवेक निकोसे आहेत। काय सांगाल, अंतर्गत नाराजी आहे ते काँग्रेसमधून जे आहे ते उफाळून बाहेर दिसू लागली। सुरुवातीपासून जर बघितलं असेल तर तुमचे निरीक्षक असेल किंवा गटातटाचे राजकारण काँग्रेसमध्ये सुरुवातीपासून दिसून आला, कसं बघताय याकडे आपण? गटातटाचा नागपूर शहरामध्ये काही विषय नाही आहे, परंतु सगळ्या नगरसेवकांना माहीत होता राष्ट्रीय पातळीवरती काँग्रेस पक्षाच्या विचारधारेच्या लढा लढणारा व्यक्ती आमचा उमेदवार अतुल लोंढे म्हणून झालेला आहे। म्हणून सगळे नगरसेवक एक संघ होतो। आम्ही सगळे नगरसेवक, आमचे नेते विकास ठाकरेजी आमदार आणि आमचे विरोधी पक्ष नेते महानगरपालिका संजय महाकाळकरजी यांच्या नेतृत्वामध्ये आज सकाळी एकत्रित झालो। आज सकाळपर्यंत आम्ही जनसेवेच्या कार्यामध्ये लागून होतो आणि मतदानाला आम्ही सगळे एकत्रित होऊन एकाच गाडीमध्ये बसून आलो आणि आमच्या 100% मतदान झालेलं आहे। संघभूमी वर्सेस दीक्षाभूमीचा हा लढा आहे, याची जाणीव सगळ्या नगरसेवकांना आहे। म्हणून तरी आमच्या कुठलाही नगरसेवक इकडे तिकडे न जाता सगळ्यांनी 100% काँग्रेसला मतदान केलेलं आहे। काँग्रेसच्या अंतर्गत वाद पुन्हा एकदा जे आहे ते चव्हाट्यावर आल्याचे चित्र सध्याच्या घडीला नागपुरात पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।